मी ॲक्च्युली बरेच दिवस झाले ऐकतोय की स्टुडंट्सला जर्मनीला ॲडमिशन घ्यायची, ती पण पब्लिक युनिव्हर्सिटीला. पण पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशनच होत नाही आहे. आणि जे पण कन्सल्टंट्स आहेत किंवा एजंट्स आहेत ते म्हणतायत की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्या, सगळं इझी होईल आणि तुमची जर्मनीची ड्रीम लाईफ तुम्हाला स्टार्ट करता येईल. हे ॲक्च्युली ऐकायला खूप गोड वाटतं. पण जेव्हा तुम्ही 2 वर्ष इथे मास्टर्स करता, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये लाखो रुपये फीस भरतात, त्यावर तुमचे जर्मनीचे एक्सपेन्सेस ॲड होते, तेव्हा फुल टेन्शन मोड ऑन होऊन जातं. अभ्यास राहतो साईडला, पण पैशाच्या टेन्शनमुळे फ्युचर डिस्टर्ब होतं. म्हणूनच मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक जेन्युइन कन्सल्टन्सी जिचं नाव आहे ॲडमिशन लॅब्स. ही कन्सल्टन्सी फक्त पब्लिक युनिव्हर्सिटीलाच मदत करते. म्हणजे फ्री एज्युकेशन, पैसे वाचतात आणि कुठलेही हिडन चार्जेस नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तुम्हाला कधीच फोर्स करत नाही की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीलाच जा आणि पब्लिकला नको. फक्त ट्रान्सपरंट आणि जेन्युइन गायडन्स द्यायचा, इतकंच बस. माझ्या वेळेस मला खूप कन्फ्युजन होतं की कुठल्या कन्सल्टन्सीला नेमकं ट्रस्ट करायचं. पण तुमच्याकडे एक चान्स आहे. सुरुवातीपासूनच तुम्ही एक राईट पाथ घेऊ शकता. आणि अजून एक गोष्ट, ॲडमिशन लॅबची जी टीम आहे ती पण आपल्या नाशिकची आहे. आणि विशेष म्हणजे ॲडमिशन लॅबची जी टीम आहे त्यांनी सगळ्यांनी जर्मनीमधनंच त्यांचा मास्टर्स कंप्लीट केला आहे आणि ते ऑपरेटसुद्धा जर्मनीमधनंच करतात. म्हणून टेन्शन बिलकुल नाही. सो जर तुम्हाला जर्मनीमध्ये पब्लिक युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायची आहे तर आजच ॲडमिशन लॅब्सला कॉन्टॅक्ट करा. नो चीटिंग, ओनली जेन्युइन हेल्प. जर्मनीला येण्याचं डिसिजन तुमच्या हातात आहे, पण जर्मनीला येण्यासाठी योग्य आणि जेन्युइन हेल्प मिळावी की नाही हे आपल्या हातात आहे. म्हणूनच शेअर करा तुमच्या त्या दोस्ताला जो जर्मनीला येण्याचा प्लॅन करतोय. कारण की विषय कसा आहे ना, आपली माणसं मोठे करा, आपण आपाप मोठे होतो. जय महाराष्ट्र.